नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणित 14वे प्रकरण चक्रवाढ व्याज यामधला सराव संच 14.2 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 14.1 वर चर्चा केली आणि त्याचबरोबर 10व्या प्रकरणापासून 13व्या प्रकरणापर्यंत सगळ्या प्रकरणांचे सराव संच बघितलेले आहेत. या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर चला जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर चला जाऊयात पुढे. बघा पहिला जो प्रश्न आहे, बघा हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर मागचा सराव संच तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तो नसेल समजला तर हा समजायला थोडी अवघड जाईल, पण एकदम सोपा आहे. फक्त एक सूत्र इथं वापरायचं. बघा, एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? आता हे 320 मजूर तर आहेच, परत पुढच्या वर्षी वाढलेले मजूर, त्याच्यानंतर परत त्याच्या पुढच्या वर्षी वाढलेले मजूर, तर या सगळ्या मजुरांची मला बेरीज करायची आहे. तर एकूण किती मजूर होतील 2 वर्षानंतर दरवर्षी 25% मजूर वाढल्यास? ओके, तर या ठिकाणी काम करायचंय. जे सुरुवातीला जे मजूर होते एकूण 320, तर त्याला आपण पी म्हणू, त्याला आपण मुद्दल म्हणू. 320 एवढं लक्षात घ्यायचं आहे. पी बरोबर 320 आहे. दरवर्षी किती वाढतात? 25%ने. म्हणजे रेट बरोबर किती बाबा? आपण म्हणू 25% आहे आपल्याकडे. आर बरोबर 25%. आणि किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर, म्हणजे एन बरोबर 2 वर्षानंतर किती मजूर असतील? तर आता इथं मला रास काढायचं सूत्र आहे. ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 त्याचा n घात या सूत्राचा वापर करायचा, जे आपण मगाशी बघितलं. पी ची किंमत 320 आहे, 320 लिहून टाका. कंसात 1 अधिक आर किती? 25 आहे. मग इथं लिहायचं बाबा 25 भागिले 100 आपल्या जाग्यावर आणि त्याचा केला वर्ग. आता 320 आपल्या जाग्यावर लिहा. कंसामध्ये 1 म्हणजे 1/1 असतं आणि 25 आणि 100 या दोघांना 25 ने भाग जाईल. बघा, 25 एके 25, 25 चौक 100 आणि त्याचा केला वर्ग. आता 320 ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. आता इथं तिरकस गुणाकार 4 एक्के 4 अधिक 1 एक्के 1 भागिले परत 4 एक्के 4 आणि इथं कंसाचा वर्ग. आता काय होईल बाबा? ए बरोबर 320 आपल्या जाग्यावरती गुणिले 4 अधिक 1 5 आणि भागिले 4, म्हणजे इथं काय झालं? 5/4चा वर्ग. आता मला सांगा, 320 आपल्या जागेवर 5चा वर्ग झाला 25 आणि भागिले 4चा वर्ग 16. आता इथं भाग कशाने जाईल बघा? बघा, 16 एके 16, 16 दुने 32 आणि एक शून्य घ्यायचं म्हणजे 20 आलं. मग आपल्याकडे किती? 20 गुणिले 25 बरोबर 25 दुने 50, म्हणजे किती झाले बाबा? 500. 500 काम मजूर असतील, म्हणजे 2 वर्षानंतर त्या कामावर 500 मजूर असतील. तर अशा प्रकारे फक्त सूत्र लिहायचंय. सूत्रात किमती टाकायच्या, तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचाल. चला याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे गणित जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. यानंतर आपण पुढचं गणित बघूयात. ओके, तर एकूण 10 गणित या सराव संचामध्ये आहेत, पण महत्वाचे आहेत. पुढे बघा, एक मेंढपाळ होता, त्याच्याकडे 200 मेंढ्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे पी बरोबर तुम्ही म्हणा 200, चला 200 मेंढ्या आहेत त्याच्याकडे. पुढे काय होतंय? दरवर्षी त्याच्या संख्येत 10% वाढ होते. दरवर्षी 10% मेंढ्या वाढतात. म्हणजे रेट आर बरोबर तुम्ही काय म्हणा 10%, दरवर्षी 10% वाढतात. तर 2 वर्षानंतर, म्हणजे एन बरोबर 2 आहे, 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? सेम, या वर्षी 200 आहेत, अधिक पुढच्या वर्षी वाढलेल्या आणि अधिक त्याच्या पुढच्या वर्षी वाढलेल्या, म्हणजे 200 अधिक 1 वर्षानंतर वाढलेल्या अधिक परत 2 वर्षानंतर वाढलेल्या. तर या सगळ्यांची बेरीज किती असेल? म्हणजे मला एच काढायचं आहे. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा n घात. पी ची किंमत किती बाबा? आता 200 आहे. कंसात 1 अधिक आर ची किंमत 10 आहे भागिले आपले 100 आणि त्याचा केला मी n घात, म्हणजे यांची किंमत 2 आहे. परत हे 200 काय, त्याला धक्का देऊ नका. कंसात 1 म्हणजे 1/1 असतं आणि 10 भागिले 100, दोघांना 10 ने भाग लावला तर 10 एक्के 10, 10 10 100 होऊन जातील आणि त्याचा वर्ग. आता काय होईल? 200 बरं का, आणि कंसामध्ये 10 एक्के 10 अधिक 1 एक्के 1 भागिले परत 10 एक्के 10 आणि त्याचा करून टाका वर्ग. मग आपल्याकडे राहिले ए बरोबर 200 आणि कंसामध्ये 10 आणि 1 11 आणि भागिले आपले 10 त्याचा केला वर्ग. बघा, 200 गुणिले 11चा वर्ग 121 आणि 10चा वर्ग 100. 100 एके 100, 100 दुने 200. आता 2 गुणिले 121, 2 गुणिले 121 करा. बघा, बे एक्के बे, बे दुने 4 आणि बे एक्के बे 242, म्हणजे 2 वर्षानंतर
200च्या किती मेंढ्या होतील? 242. 200 मेंढ्या होत्या आणि 2 वर्षानंतर या मेंढपाळाकडे एकूण 242 मेंढ्या असतील. ओके. चला आता पुढचं आपण गणित बघू. तिसरं सोपं आहे मित्रांनो, फक्त किमती टाका सूत्रामध्ये, नीट समजून घ्या. तिसरा प्रश्न, एका अभयारण्यात 40,000 झाडं होती. म्हणजे पी बरोबर माझ्याकडे किती असलं पाहिजे बाबा? 40,000. बरोबर, पी बरोबर 40,000 आहे. त्याच्यानंतर दरवर्षी 5% वृक्ष वाढ होते, म्हणजे दरवर्षी 5% झाडं वाढतात. म्हणजे आपल्याकडे आर बरोबर आपल्याकडे आहे 5%. ओके. त्याच्यानंतर दरवर्षी 5% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. तर 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती पाहिजे? 3 वर्षानंतर किती झाडं असतील? हे 40,000 अधिक वाढलेली झाडं. ओके. म्हणजे आर बरोबर आपल्याकडं 5 आहे, तर एन बरोबर आता किती बाबा? 3 आहे. 3 वर्षानंतर किती झाडं असतील? तर एकदम सोपं, परत एचीच किंमत काढायची. पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 त्याचा केला वर्ग. पी ची किंमत किती बाबा? 40,000. 1 2 3 4 शून्य द्या एकावरती, 4वरती, आणि 1 अधिक आर ची किंमत किती? 5, आणि भागिले आपले 100 जसेच्या तसे, आणि एन ची किंमत इथं इथं वाटलंच तर इथं 2 नाही बरं का, इथं एन असतो सूत्रामध्ये. ओके, एन. आणि इथं 3, एन ची किंमत 3 आहे म्हणून घन. आता 40,000 आपल्या जागेवर 1 2 3 4, 4वरती 4 शून्य. आता 1 म्हणजे 1/1 असतो, अधिक 5 आणि 100 दोघांना 5ने भाग जाईल. 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 20 येतील, आणि त्याचा केला घन. चला आता काय होईल हे बघा. 1 2 3 4, 40,000 आपल्या जागेवर तिरकस गुणाकार करू. 20 एके 20 अधिक 1 एके 1 आणि भागिले 20 एके 20 आणि त्याचा करून टाका घन. आता ए बरोबर 40,000 आपल्या जागेवर आणि गुणिले 20 अधिक 1 झाले 21 आणि भागिले आपले 20 त्याचा घन. बरं, आता एक 4वरती किती? 1 2 3 4 शून्य 40,000. 21 चा घन किती? 21 चा वर्ग येतो 441 आणि घन म्हणजे 441 गुणिले परत 21 करा. बघा, 1 1 1 1 चोक 4, 1 चोक 4, एक शून्य घेतला. बे एक्के बे, बे चोक 8, बे चोक 8. ओके. तर आता या ठिकाणी 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12चे 2 चलाला 1, 9,261. 9,261 भागिले 20चा घन किती? 2चा घन 8, 20चा घन 8,000 झालं. आता काय काय कट होईल बघा. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. 8 एके 8, 8 45 बघा. 8 एके 8, 8 45 म्हणजे 5 गुणिले 9,261 करा. काय करायचं? 5 गुणिले 9,261 काय येईल बाबा? बघा, 5 एके 5, 5 सक 30चे 0, हातच्याला आले 3, 5 दुने 10 आणि 3 13चे 3, हातच्याला आला 1, 5 9 45 आणि 1 किती झाला बाबा? 46. 46,305 काहीतरी उत्तर आपल्याकडे येईल. 46,305 इतकी झाडं असणार आहेत. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर जर बघितले तर तुम्ही 46,305 एवढी झाडं तुम्हाला असतील असं तुम्हाला म्हणता येईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा चौथा प्रश्न, कॅल्क्युलेशन जरा थोडंसं बघा, नीट समजून घ्या. चौथ्या प्रश्नात काय? एक मशीन आहे, 2,50,000 रुपयांना खरेदी केलं. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी असेल? आता मशीन एखादी वस्तू घेतली. आता बघा, झाडांची संख्या वाढत गेली मगाशी, मेंढ्यांची संख्या वाढत गेली. आता समजा मी आता ज्या बोर्डवरती शिकवतोय, हा बोर्ड जर का मी 1 लाख रुपयाला घेतला असेल, त्यावेळेस 1.25 लाख रुपयाला, 1,15,000 रुपयाला घेतला. आता हा जो बोर्ड आहे जर मी 3 वर्षानंतर विकला तर मला जास्त पैसे मिळणार का कमी मिळणार? सेकंड हँड आहे. याची किंमत जर 1 वर्षाने विकला तर मला समजा 1 लाख रुपये देईल एखादा. 2 वर्षांनी विकला तर 90,000 रुपयेच विकला. 3 वर्षांनी विकला तर 80,000. अजून 5-6 वर्षांनी विकला तर कमी. म्हणजे जसजशी वर्ष वाढत जातील, तसतशी या बोर्डची किंमत सुद्धा कमी-कमी होत जाणार आहे. तसंच या मशीनची किंमत पण कमी होते. मग या ठिकाणी आता लक्षात घ्या, आज एक मशीन या ठिकाणी बघा, मशीन म्हणजे पी बरोबर किती आपल्याकडे? 2,50,000 आहे. ओके, 2,50,000 रुपयांना खरेदी केलेला आहे. आता या ठिकाणी जो आहे ना, घसाऱ्याचा दर म्हणजे आता आपण काय करू, तर रेट ऑफ इंटरेस्ट काय करू आपण? 10% कमी होते म्हणून आपण काय करू, इथं -10 घेऊ. आर ची किंमत या ठिकाणी -10 घेऊ, कारण कमी कमी होते किंमत म्हणून. आणि 2 वर्षानंतर म्हणजे एन बरोबर किती? 2 आहे आपल्याकडे. ठीक आहे. चला आता इथे काय होईल बाबा? आपलं सूत्र बघा, ए ची किंमत. आता या मशीनची किंमत 2 वर्षानंतर किती होईल? ती कमी होईल, पण किती होईल ती काढू. आणि नंतर खरेदीपेक्षा बाबा ती किंमत किती आहे ते आपल्याला काढता येईल. ठीक आहे. तर ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा केला n वा घात. पी ची किंमत आहे 2,50,000 कंसामध्ये 1 अधिक आर ची किंमत -10 आहे
आणि भागिले आपले 100 आणि यांची किंमत 2 आहे म्हणून वर्ग. आता इथं 2,50,000 कंसामध्ये इथे एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं 1/1. हे अधिक वजा वजा करून टाका. 10 आणि 100ला 10 ने भाग जातो. 10 1 10, 10 10 100 आणि इथे केला वर्ग. आता हे 2,50,000 लिहिले आपण. तिरकस गुणाकार 10 1 10 वजा 1 1 1 भागिले 10 1 10 आणि त्याचा केला वर्ग. आता इथे काय होईल बाबा बघा बरोबर 2,50,000 गुणिले 10तून 1 गेला 9 भागिले 10. 9 भागिले 10चा वर्ग. बघा 2,50,000 गुणिले 9चा वर्ग 81 आणि भागिले 10चा वर्ग 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे किती आलं? 2,500 गुणिले 81. हा गुणाकार करा. किती येतोय बघा. बघा 2,500 गुणिले 81. आता एकाने गुणलं तर 2,500 येणार. बरोबर. आता एक शून्य घेतला. 800 800 8 40चे शून्य, हातच्याला आले 4. 8 दुने 16, 16 आणि 4 किती झाले 20. मग या ठिकाणी लिहिले 20. काय आलं बाबा 0,0,5,2,0,2. 2,02,500 किती आलं बाबा 2,02,500 रुपये काय झाले बाबा रास. म्हणजे ही जी काही तुमची वस्तू जी आहे, ही जी तुमची मशीन आहे 2,02,500 रुपयाला ती विकली जाईल. पण प्रश्न असा नाहीये की ती किती रुपयाला विकली जाईल 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर या वस्तूची किंमत म्हणजे ही जी तुमची मशीन आहे या मशीनची किंमत 2,02,500 रुपये होईल. पण प्रश्न काय आहे 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा कितीने कमी होईल. मग मशीनची कमी झालेली किंमत किती? मशीनची कमी झालेली किंमत किती रुपये कमी झाले त्या ठिकाणी मशीनचे, तर ती किंमत या ठिकाणी आपण काढू. तर ती किंमत काढताना कशी काढावी लागेल आता आपल्याला पी वजा ए करावं लागणार आहे. पी ची किंमत किती 2,50,000 वजा हिचं किती 2,02,500. 2,50,000 मधून 2,02,500 जर का आपण वजा केले बघा 2,50,000 आहेत 1 2 3 4 त्याच्यामधून 2,02,500 जर आपण वजा केले तर किती राहिले हे 0 0. या 10 मधून 5 गेले 5 हातच्याला 1. परत 10 मधून 2 आणि 1 3 गेले 7 हातच्याला 1. 5तून 1 गेले 4. किती बाबा 47,500 रुपये. म्हणजे या वस्तूची किंमत रुपये 47,500 रुपये एवढी कमी झालेली आहे किंमत वस्तूची. म्हणजे ही जी काही तुमची मशीन आहे त्या मशीनची किंमत 47,500 रुपये कमी झाली. तर हा प्रश्न थोडासा वेगळा होता ज्याच्यामध्ये तुम्ही आर जो आहे ती वजा 10 घेतली होती. ठीक आहे. तर यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघू. तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा 5वा प्रश्न. या 5व्या प्रश्नात बघा काय की एका मुद्दलाची दर आता मुद्दल मला माहितीये का नाही बाबा. पी ची किंमत आपल्याला काय माहिती नाहीये. आपल्याला काढायची आहे. दर दर शेकडा 16,000ने म्हणजे आर बरोबर माझ्याकडे आहे 16. आर बरोबर आपल्याकडे आहे 16. चक्रवाढ व्याजाने 2 वर्षासाठी एन बरोबर किती 2 वर्ष आहे आणि रास जी आहे म्हणजे ए बरोबर तुम्हाला दिले 4036.80 ही ए ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. तर आपल्याला या एवढ्या वर्षामध्ये तयार झालेले व्याज काढायचं. आता व्याज म्हणजे काय ए वजा पी. पण व्याज काढण्याच्या अगोदर पी ची किंमत माहिती पाहिजे. मग आपण पहिले ए हे सूत्र वापरू. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 याचा n वा घात. या सूत्राचा वापर करून पी ची किंमत काढू आणि पी ची किंमत काढल्यानंतर मग बाकी आपण इतर किमती काढता येईल. आता ए ची किंमत किती 4036 पॉइंट आपल्याकडे 80 दिलेली आहे. पी ची किंमत माहिती नाही. कंसामध्ये 1 अधिक आर ची किंमत आहे 16 भागिले आपले 100 आणि n वा घात म्हणजे दुसरा घात. यांची किंमत आहे 2. बघा इथं 4036.80 आपल्या जागेवर पी आणि कंसात 1 म्हणजे 1/1 असता अधिक 16 आणि 100ला 4ने भाग जाईल. बघा 4 16 आणि या 100ला जर का मी 16ने भाग लावला तर माझ्याकडे 100ला जर 4ने भाग लावला तर इथं 25 येईल आणि इथं केला त्याचा वर्ग. किंवा इथं याला एवढं सोडलं तरी चालू शकतं किंवा याच्या पुढे आपण जाऊ शकतो. बघा इथं परत 4036.80 पी कंसात तिरकस गुणाकार 25 एके 25 अधिक 4 एके 4 आणि भागिले 25 एके 25 झालं. आता काय होईल बाबा बघा 4036.80 बरोबर 25 आणि 4 इथं वर्ग राहिला
पी गुणिले 25 आणि 4 19, पी 29 आणि भागिले आपले खाली 25, त्याचा केला वर्ग. वर्ग म्हणजे बाबा 2 वेळा गुणाकार. आता 29 चा वर्ग किती ते मला माहिती पाहिजे. 29 चा वर्ग बघा किती. 29 चा वर्ग म्हणजे किती? 29 गुणिले 29 करा. 9 9 81, हातच्याला आले 8. 9 2 18. 18 आणि 8 26. 26 चे 6, हातच्याला आले 26 चे 26 करून टाका. एक शून्य घेतला. परत बघा 92 18 चे 8, हातच्याला आले 1. 2 दुणे 4 आणि 1 5. 1 8 आणि 6 झाले 14 चे 4, हातच्याला आले 1. 5 6 7 8. 841. म्हणजे बरोबर किती? 4036.80 बरोबर. 41 भागिले 25 चा वर्ग येतो 625. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार आणि त्याला 841 ने मला भाग लावायचा आहे. ठीक आहे. आता बघा या दोघांचा गुणाकार आपण या ठिकाणी करू. 4036.80 गुणिले 625, हा खाली हा वर आला आणि भागिले 841 इथं खाली आला. 841 बरोबर पी. आता इथं पी ची किंमत मला काढायची. आता या दोघांचा गुणाकार, हा मोठा गुणाकार आहे. हा गुणाकार कसा करायचा? तर त्याच्याऐवजी इथं जर मी 100 ला जर ठेवलं असतं तरी चाललं असतं. तर ही एक मेथड आहे. ठीक आहे. या मेथडने आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा यामध्ये बघा या दोघांचा गुणाकार करून त्याला 841 ने भागलं तरी सुद्धा चालू शकतं. पण इथं थोडासा आकडेवारी किचकट ठरेल. मग मी तुम्हाला दुसरी एक मेथड सांगतो. हे पण बरोबर आहे. हे काय चुकलेलं आहे अशातला भाग नाहीये. हे सुद्धा एकदम करेक्ट आहे. पण आपण काय करू? इथं आता या गणितामध्ये भाग नको लावायला. चला 4036.80 गुणिले पी डायरेक्ट तिरकस गुणाकार करू. 100 एके 100 अधिक 16 एके 16 आणि भागिले आपले 100. कॅल्क्युलेशनला सोपं पडावं म्हणून त्याचा वर्ग. इथं बरोबर पी गुणिले पी नाही 80 बरोबर पी गुणिले वगैरे. आता 4036.80 100 पी गुणिले 100 अधिक 16 किती झालं 116 आणि भागिले हे 100 त्याचा केला वर्ग. आता या ठिकाणी काय होईल बाबा बघा 4036.80 बरोबर पी गुणिले 116 चा वर्ग. 116 चा वर्ग किती झाला बाबा तो काढा. 116 गुणिले 116. 6 6 36, हातच्याला आले 3. 6 एके 6 आणि 3 9 आणि 6 एके 6. एक शून्य घेतला तर एकाने 1 सक 6 1 1 1 1 1 1 1 शून्य 1 शून्य 2 शून्य घेतले. 1 सक 6 1 1 1 1 1 1. बघा काय झालं या ठिकाणी 6 9 आणि 6 15 चे 5, हातच्याला आला 1. 6 एके 6 6 दुणे 12 13 14 चे 4, हातच्याला आला 1 3 1. 13456. 13456 आणि भागिले हे किती 100 चा वर्ग किती झाले 10,000. 1 2 3 4. आता हे भागिले इकडे आले गुणिले 4036.80 गुणिले 10,000. 1 2 3 4 आणि भागिले हे 13,456. ठीक आहे. आता काय होईल बघा या ठिकाणी बरोबर माझ्याकडे आलं पी. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर पी बरोबर बघा या दोघांचा गुणाकार केला तर 4036.80 या दोघांचा गुणाकार केला तर हे 2 पॉईंट तर पुढे जातील आणि त्याच्या पुढे आणखी 2 शून्य येतील आणि भागिले 13,456. आता हा भागाकार करून मला काय उत्तर येते ते मला या ठिकाणी बघायचंय. आता बघा 13 त्रिक आता बघा 13,456 गुणिले 3 करा. उत्तर किती येते बघा 13,456 गुणिले 3 करून बघा. 3 सक 18 चे 8, हातच्याला आला 1. 3 5 15 आणि 1 16 चे 6, हातच्याला आला 1. 3 चौक 12 आणि 1 13 चे 3, हातच्याला आला 1. 3 त्रिक 9 आणि 1 10 चे 0, हातच्याला आला 1. 3 1 3 आणि 1 4 किती 40,368 येतं. 40,368 म्हणजे 13,456 त्रिक 40,368 म्हणजे इथं त्रिक आलं आणि ते 1 आलं आणि त्याच्या पुढे 1 2 3 0 म्हणजे 3,000. इथं पी ची किंमत किती आली बाबा 3,000 रुपये. 1 2 3 पी बरोबर 3,000 म्हणजे तुमच्याकडे मुद्दल जी आहे ती 3,000 आली. अशा प्रकारे तुम्ही मुद्दल काढले. आपल्याला काय विचारलंय की वर्षात झालेले व्याज काढायचंय. मुद्दल 3,000 आहे. मग व्याज बरोबर किती? व्याज म्हणजे आय बरोबर ए वजा पी. ए ची किंमत 4036.80 आहे आणि वजा आपल्याकडे पी ची किंमत आपण काढली 3,000. मग या ठिकाणी लिहा 3,000. आता 4036.80 मधून 3,000 गेले तर 1,036.80 असं काहीतरी तुम्हाला उत्तर येईल रुपये.
तर एवढं व्याज जे आहे ते असणार आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न आहे थोडासा आपल्याला रिपीट वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागलं. तर असं आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. पुढचा पण प्रश्न असाच काहीतरी आहे. बघा थोडासा वेगळा. 15,000 चक्रवाढ व्याजाने, आता बघा 15,000 चक्रवाढ व्याजाने दर शेकडा 12 दराने कर्जावर घेतले. 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील? आता 3 वर्षानंतर किती रुपये द्यावे लागणार आहेत? आता इथं बघा 15,000 म्हणजे पी बरोबर माझ्याकडे आहे 15,000 बरोबर दिलेलं आहे. दुसरीकडे रेट आर बरोबर मला 12 रुपये आहे आणि एन बरोबर किती वर्ष? 3 वर्ष आहे. आणि आपल्याला काय करायचं बाबा, किती रुपये द्यावे लागतील? कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील? म्हणजे ए ची किंमत काढायची. एकदम सोपं आहे. म्हणजे पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 त्याचा केला एन वा घात. पी ची किंमत किती बाबा? 15,000 गुणिले 1 आपल्या जाग्यावर अधिक आर ची किंमत 12 भागिले 100 त्याचा एन वा घात म्हणजे तिसरा घात. आता इथं 15,000 बाबा आपल्या जाग्यावर गुणिले इथं 1 म्हणजे 1/1 अधिक 12 आणि 100 या दोघांना सुद्धा 4ने भाग जाऊ शकतो. 4 त्रिक 12 आणि त्याच्यानंतर इथं 4ने भाग लावला 25 आणि त्याचा केला बाबा घन. आता या ठिकाणी काय बाबा 15,000 गुणिले एक बघा तिरकाच गुणाकार 25 एके 25 अधिक 3 एके 3 भागिले 25 एके 25 आणि त्याचा केला घन. ओके. आता काय होईल बाबा बघा या ठिकाणी ए बरोबर इथं 15,000 आपल्या जागेवर 1 2 3 0 गुणिले 25 अधिक 3 झाले 28. 28 गुणिले 28 करा आणि भागिले आपले खाली 25 जसेच्या तसे आणि त्याचा केला घन. 28/25 चा घन. आता इथं आपण काय करू शकतो? 28 चा घन किती? हे 15,000 आपल्या जागेवर गुणिले 28 चा घन. 28 चा वर्ग किती? 784 मगाशी आपण काढला. बरोबर. आता घन म्हणजे परत गुणिले 28 करा. आता घन किती येतो बघा. 8 चोक 32 चे 2 हातच्याला आले 3. बरोबर. 8 8 64 65 66 67 चे 7 हातच्याला आले 6. 8 7 56 56 आणि 6 किती? 57 58 59 60 61 62. ओके 62 72 एक शून्य घेतला. 2 चोक 8 2 8 16 चे 6 हातच्याला आला 1 2 7 14 आणि 15 काय आलं 2. 8 आणि 7 15 चे 5 हातच्याला आला 1 6 आणि 3 9 6 आणि 5 11 चे 1 हातच्याला आला 1 इथं 2 आले 21,952 21,952 आणि भागिले 25 चा वर्ग म्हणजे काय झाला? 25 चा 3 वेळा गुणाकार किंवा 725 लिहिलं तरी चालेल. 25 गुणिले 25 गुणिले 25 असं आपण या ठिकाणी करू म्हणजे जरा कॅल्क्युलेशनला बरं पडेल. आता 25 एके 25 25 सक 150 आपल्याकडे 25 सक 150 आणि हे 2 0. आता या ठिकाणी बघा हे 600 आणि 25 दोघांना सुद्धा 5 ने भाग जाऊ शकतो. 25 ने 600 ला भाग जातो का बघा. 25 ने भाग लावा 600 ला. 25 दुने 50 बरोबर. 60 मधून 50 गेले 10 वरून आले 0. 25 चोक 100 म्हणजे किती येतं 24. इथं भाग लावला इथं बाबा आपल्याकडे आले 24. मग आता आपण हा गुणाकार करू. 24 गुणिले 21,952 आणि भागिले आपल्याला 25. तर या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 25 ने भाग लावायचा आणि त्याच्यानंतर जे काही उत्तर येईल ते आपलं. एकदा आपण हा जो 28 चा जो घन आहे तो एकदा चेक करू बरोबर आहे का? कारण काय गडबड नको. एकदा राहिलं की राहिलं. 28 गुणिले 28 गुणिले 28 चला बरोबर 21,952. आता काय करू आपण या दोघांचा गुणाकार करूया. 24 गुणिले 21,952 बघा. 21,952 गुणिले 24. तर 24 चा पाडा नसेल घाबरायचं नाही. पहिले 4 ने गुणा. 4 दुने 8 4 पंचे 20चे 0 हातच्याला आले 2 बरोबर. 4 9 36 37 38 चे 8 हातच्याला आले 3 4 एके 4 आणि 3 7 आणि 4 दुने 8 एक शून्य घेतला. 2 दुने 4 2 पंचे 10 चे 0 हातच्याला आला 1 92 18 आणि 1 झाला 19 92 18 आणि 18 आणि 1 19 परत 2 एके 2 आणि 2 दुने 4 आपल्याकडे आलं 8 4 आणि 0 4 परत 8 9 आणि 7 16 चे 6 हातच्याला आला 1 8 9 10 11 हातच्याला आला 1 51 5,16,848 5,16,848 आणि याला आता भाग लावायचा आहे 25. ठीक आहे. 5 ने 25 ने भाग लावायचा आहे कोणाला? 5,16,848 ला 25 ने 25 दुने 50. तर आपल्याकडे बघा 25 दुने 50 आता वरचा आपल्याकडे 1 आला
वरून आले 6, 25 शून्य शून्य, बरं 16 आपल्या जागेवर, वरून आले 8, 25 सक 150, बरं 8तून 0 गेले 8 आणि 6तून 5 गेला 1, वरून आपण घेतले 4, परत 25 साती 175, बरं 4तून 5 जात नाही, 14तून 5 गेले 9, म्हणजे 9 आले आपल्याकडे, 184 मधून 175 गेले 9 आणि वरून आपण घेतले 8, 25 त्रिक 75, 98 मधून 75 गेले, 8तून 5 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2, एक शून्य घेतला, एक पॉइंट घेतला. आता 25 90, 25 9 येतात 225, 30तून 25 गेले 5, एक शून्य घेतला आणि 25 दुने म्हणजे किती 20,673.92. इथं लिहायचं 20,673.92 असं काहीतरी आपल्याकडे या ठिकाणी इथं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे एवढे पैसे जे आहेत त्यांना द्यावे लागणार आहे. 12% दराने जर घेतले तर 20,000 या ठिकाणी 673.92. एकदा चेक करू आपण, जरा काहीतरी आपलं गुणाकार कुठेतरी चुकलेला आहे असं वाटतंय मला. एकदा चेक करू आपण. 24 गुणिले आपल्याकडं 21,952 526. हा, या ठिकाणी 526 आपल्याकडे यायला पाहिजे. इथं 526 848. ओके, तर एक थोडीशी गडबड झाली. इथं 500, इथं 51 नाही तर 52 पाहिजे. 5,256. थोडासा हा भागाकार आपला चुकलेला आहे, गुणाकार चुकलाय. आता आपण इथे परत एकदा यांचा भागाकार करून बघूयात. एक मिनिट, फोन भरपूर यायला लागले बघा. या ठिकाणी आपण 25 ने भाग लावू, 5,26,848 ला 25 ने भाग लावायचा आहे 5,26,848 ला. ठीक आहे, आता बघा 25 दुने आपल्याकडे आले 50, 25 दुने 50, इथं 2, वरून आपल्याकडे आले 6. आता 25 एके 25, बरोबर 26तून 25 गेला 1, वरून आपल्याकडे आले 8, 25 शून्य शून्य, इथं 18 जसेचे तसे, वरून आले 4, 25 साती 175, 184तून 175 गेले 9 आणि वरून आले 8, परत 25 त्रिक 75. आता 98 मधून 75 गेले किती बाबा, 8तून 5 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2, एक शून्य घेतला, एक पॉइंट घेतला. आता 25 90, 25 90 आपल्याकडे किती आले 225. 30तून 25 गेले 30तून 25 गेले 5, एक घेतला शून्य आणि 25 दुने 50 वगैरे गेले, म्हणजे 21,073. आपल्याकडे उत्तर येईल 21,073.92 असं उत्तर येईल. तर कधी कधी एकाचा 2 झाला तरी गडबड होऊ शकते. तर 21,073.92. चला आता 7वं जे गणित आहे ते आपण बघूयात. पुढची काही गणित 7वं 8वं 9वं 10वं, पुढची 4 गणित आहेत ती सोपी आहेत, जास्त कमी एवढे कॅल्क्युलेशन नाही, कमी कॅल्क्युलेशन आहे. तर बघा, दर साल दर शेकडा 18 दराने, दर म्हणजे आर बरोबर 18 दर, 18% या दराने एका मुद्दलाची, आता मुद्दल मला माहिती नाहीये, पी ची किंमत बाबा आपल्याला माहिती नाहीये, एका मुद्दलाची म्हणजे पी ची किंमत आपल्याला माहिती नाहीये. 2 वर्षाची रास म्हणजे एन बरोबर किती बाबा 2 आहे. या 2 वर्षाची रास जी आहे म्हणजे ए बरोबर आपल्याकडे किती आहे 13,924 आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा मुद्दल किती होते ते काढा, म्हणजे पी ची किंमत मला काढायची आहे. बघा सूत्र ह्याचे ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 त्याचा केला n वा घात. ए ची किंमत किती 13,924 आहे. पी ची किंमत माहिती नाही. 1 अधिक आर किती बाबा, आपल्याकडे आर 18 आहे आणि भागिले आपल्या जाग्यावर, आणि एन ची किंमत आहे 2. ठीक आहे, आता बघा 13,924 आपल्या जाग्यावर, पी आपल्या जाग्यावर, कंसामध्ये तिरकस गुणाकार करू, 100 एके 100 अधिक 18 एके 18 आणि भागिले इथं 100 एके 100 आणि त्याचा केला वर्ग. ओके, आता काय होईल बाबा 13,924 बरोबर पी आपल्या जाग्यावर, 100 अधिक 18 किती झाले 118, 118 आणि भागिले आपला 100 जसाच्या तसा त्याला केला, त्याचा केला वर्ग. आता काय होईल 13,924 बरोबर पी गुणिले 118चा वर्ग किती आला बाबा, 118 गुणिले 118 असं करू आपण, 118 गुणिले 118 इथं करू आणि भागिले 100चा वर्ग किती 10,000, 1 2 3 4. आता काय करू, आपल्याला पी ची किंमत काढायची 13,924 आपल्या जागेवर. आता एक खालचे 10,000 वर जातील,
बरोबर, आणि वरचे 118 गुणिले 118 खाली येतील. बरोबर. आता ऍक्च्युली या दोघांचा जर गुणाकार केला तर मला असं वाटतं तुमच्याकडे हेच उत्तर येईल. या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर 13,924 येईल. बघा 118 गुणिले 118 करा बरोबर पी. एक चेक करा. 118 गुणिले 118 बघा. 8 8 64 चे 4, आजच्या आले 6. 8 एके 8 आणि 6 किती बाबा? 8 एके 8. 8 आणि 6 किती झाले? 14 चे 4, आजच्याला आला 1. 8 एक 8 आणि 1 9, 944. परत एकदा बघा. 8 8 64 चे 4, आजच्याला आले 6. 8 एके 8 आणि 6 14, 14 चे 4, आजच्याला आला 1. 8 एके 8 आणि 1 9. 1 0 घेतला. बघा 1 8 8, 1 1 1 1 1 1. 1 आणि 2 0. परत 1 8 8, 1 1 1 1 1 1. किती येतं? 4. 8 आणि 4 12 चे 2, आजच्याला आला 1. 9 आणि 1 10. 10 आणि 8 18 आणि 1 9. परत आजच्याला आला 1. इथं 3 आणि 1. 13,924. म्हणजे इथं 13,924 गुणिले 10,000 गुणिले आपले 10,000 आणि भागिले इथं खाली या दोघांचा गुणाकार पण 13,924 आला. आणि बरोबर आपल्याकडे किती बाबा? पी आलं. मग पी ची किंमत किती येईल बाबा आपल्याकडं? इथे बघा हे 13,924 13,924 गेले म्हणजे किती आले? 10,000. म्हणजे मला पी बरोबर किती मिळाला? 10,000. पी ची किंमत 10,000 म्हणजे मुद्दल जी आहे ती 10,000 असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल. बघा कॅल्क्युलेशनचा भाग आहे मित्रांनो. तुम्ही कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. एखाद्याला वाटलं तरी तुम्ही 2 भाग लावतो आणि नंतर कॅल्क्युलेशन करतो तरी चालू शकतं. पण गणित मोठं होऊन जाईल ते जरा थोडंसं. बघा शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षांची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 असतील. तर लोकसंख्या वाढीचा दर आपल्याला काढायचा. लोकसंख्या वाढीचा दर. मग आजची लोकसंख्या म्हणजे पी असणार आहे 16,000. ओके. आणि त्याच्यानंतर ए ची किंमत 2 वर्षानंतरची लोकसंख्या 17,640. 2 वर्षानंतरची लोकसंख्या 17,640 म्हणजे ए असणार आहे. 2 वर्ष आहे म्हणजे एन बरोबर माझ्याकडे किती? 2 आहे. आणि काय करायचंय? वाढीचा दर म्हणजे आर ची किंमत काढायची आहे. आपलं सूत्र वापरा, आर ची किंमत ऑटोमॅटिकली येईल. आपलं सूत्र काय बाबा? मला या ठिकाणी सूत्र बघा आपलं. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 आणि त्याचा एनवा घात. ठीक आहे. आता ए ची किंमत किती? 17,640 आहे. बरोबर. 1 पी ची किंमत किती? 16,000 आहे. आणि कंसामध्ये इथं बघा 1 आपल्या जाग्यावर अधिक आर भागिले 100 पण आपल्या जाग्यावर आणि एनवा घात म्हणजे दुसरा घात आला. बरोबर. आता इथं मला आर ची किंमत काढायची. बघा लक्षात घ्या. 16,000 गुणिले इकडाला भागिले 17,640 भागिले हे 16,000. बरोबर. आणि बरोबर इथं जर तिरकस गुणाकार जर तुम्ही केला, इथं बघा 100 एके 100 अधिक इथं खाली काय नाही म्हणजे 1 आर एके आर आणि भागिले 100 एके 100 त्याचा केला वर्ग. आता काय होईल? 17,640 आपल्या जागेवर भागिले हे 16,000 आपल्या जागेवर बरोबर 100 अधिक आर चा वर्ग 100 अधिक आर कंसाचा वर्ग राहील आणि भागिले या 100 चा वर्ग 1 2 3 4 10,000. हे 10,000 भागिले इकडे आले गुणिले बघा 17,640 गुणिले 10,000 1 2 3 4 आणि भागिले बाबा हे आपले 1 2 3 16,000 बरोबर. आणि बरोबर आपल्याकडे काय राहील? 100 अधिक आर कंसाचा वर्ग. आता इथे काय होतंय बघा, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले. हे 16 आणि 10 या दोघांना सुद्धा 2ने भाग जाईल किंवा या दोघांना सुद्धा 4ने भाग जातोय का बघा. म्हणजे 4 जो आहे तो कशात किंवा हा 16 जो आहे तो सुद्धा 4चा वर्ग येतो. तसा हा 17,000 किंवा बाबा 1764 कितीचा वर्ग येऊ शकतो? हे आपल्याला या ठिकाणी काढू शकतो आपण. 1764 हा कितीचा वर्ग येऊ शकतो? हे काढायचा जरा प्रयत्न आपण करू शकतो किंवा बघूयात आपण अजून दुसरी काही मेथड आपल्याकडे मिळते का? या दोघांना 4ने भाग जातोय का बघा. 1764 एक शून्य जर पुढे घेतला आणि याला जर 4ने भाग लावला कारण या 16ला 4ने भाग जातोय. याला जर 4ने भाग लावला तर 4 त्रिक 12 किंवा 4 चोक 16 4 आहे 4 चोक 16 17तून 16 गेले 1 वरून आले 6 परत 4 चोक 16 4 आहेत वरून 4 एके 4 आणि एक परत शून्य आले आणि वरून शून्य घेतलं 4 0 0. या ठिकाणी आपल्याकडे काय येईल की जर मी भाग लावला इथे 4 चोक 16 येईल
आणि इथं भाग लावला 441 आणि त्याच्यावरती हा 1 शून्य आपल्याकडे आला. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. आता पुढे बघा काय होईल. इथे काय होईल आपल्याकडे 441 त्याच्यावरती 1 शून्य आहे आणि हा 1 शून्य वाढला आणि भागिले हा 4 बरोबर 100 अधिक आर कंसाचा वर्ग. आता 441 कितीचा वर्ग असतो? 441 हा 21चा वर्ग असतो. म्हणजे 441 जर का 21चा वर्ग असेल तर हा 210चा वर्ग असू शकतो. बरोबर ना? हा जो वरचा जो आहे तो आपल्याकडे 210चा वर्ग असू शकतो आणि हा जो आहे आपल्याकडं या ठिकाणी 2चा वर्ग असू शकतो. हा 2चा वर्ग असू शकतो. बरोबर? आणि बरोबर 100 अधिक आर कंसाचा वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे? तर या ठिकाणी आता बघा पुढे या दोघांची जर का मी वर्गमूळ काढली, दोन्ही बाजूंची जर का वर्गमूळ जर आपण या ठिकाणी काढली, तर ती काय मिळेल? इथं 210 आहे. दोन्ही बाजूंची जर का आपण वर्गमूळ काढली सगळ्या बाजूंची, तर इथं आपल्याकडे येईल 210 भागिले 2 येईल. बरोबर इथे येईल 100 आणि अधिक आर आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतो. बरोबर? आता 210 ला जर 2ने भाग लावला, 210 ला जर आपण 2ने जर भाग लावला, तर आपल्याकडे उत्तर किती येईल? 105 येईल. 105 आणि बरोबर 100 अधिक आर. 100 अधिक आहे, इकडे आले वजा. 105 वजा 100 बरोबर आर. तर आर बरोबर 105 मधून 100 गेले 5 आले. तर अशा प्रकारे मला आर ची किंमत 5 मिळेल. तर इथे हे असं कॅल्क्युलेशन मी केलं. आर ची किंमत 5% म्हणजे दर किती बाबा? लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 5% असू शकतो. आता मी ही मेथड वापरली. या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. कॅल्क्युलेशनच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे? पुढचं बघा. पुढचं गणित बघा. नीट समजून घ्या प्रत्येक गणित. थोडंसं इथं अवघड आहे, पण ठीक आहे समजून घ्यायला आपल्याला गरजेचं आहे. 700 रुपयांची दर साल दर शेकडा 10 दराने किती वर्षात 487 रुपये रास होईल? बघा लक्षात घ्या. आपल्याकडे 700 रुपये म्हणजे पी बरोबर किती? 700 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याकडे आर बरोबर किती? 10 आहे. 10%. त्याच्यानंतर आपल्याकडे ए बरोबर किती बाबा? 847 आहे. तर हे 847 रुपये किती वर्षानंतर होतील? म्हणजे एन ची किंमत मला या ठिकाणी आता काढायची आहे. बघा सूत्र तेच वापरा. ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 त्याचा केला वर्ग. त्याचा केला एन वा घात. बरोबर? एन ची किंमत मला काढायची. ए ची किंमत किती? 847 बरोबर. बरोबर पी. पी ची किंमत किती? 700 रुपये. आणि त्याच्यानंतर कंसात 1 अधिक आर ची किंमत आहे 10 आणि भागिले बाबा आपले 100 आणि इथं एन वा घात. बरोबर? आता या ठिकाणी बघा 700 गुणिले इकडे आले भागिले 847 भागिले 700 बरोबर. इथं तिरकस गुणाकार करू शकता किंवा बघा या ठिकाणी एक काम करा. या ठिकाणी 1 म्हणजे 1/1 असतं आणि अधिक 10 1 10 10 10 100 दोन्हीकडे 10 ने भाग लावला आणि एन वा घात. या दोघांना बघा 7 ने भाग जातोय का? इथे हा 7 आहे. वरच्या 847 ला 7 ने भाग जातोय का बघा. 7 ने भाग लावा 847 ला. 7 1 7 8 7 गेला 1 वरून आले 4 7 दुने 14 0 वरून आले 7 आणि 7 1 7 121. याला जर 7 ने भाग लावला तर 121 आणि इथं 7 ने भाग लावला तर 100 बरोबर. आता इथे काय होईल? तिरकस गुणाकार केला तर 10 1 10 अधिक 1 1 1 आणि भागिले 10 1 10 बरोबर. इथं जर नीट विचार केला तर 121 आणि 100 हे दोघे जण वर्ग आहेत. कोणाचे? 121 कितीचा वर्ग आहे? 121 जो आहे तो 11चा वर्ग आहे. म्हणजे इथं 11 आणि भागिले 100 कितीचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणजे 11 भागिले 10चा वर्ग. बरोबर. इकडे बघितलं तर 10 आहे. इथं एनवा घात राहिला. 10 अधिक 1 किती झाले? 11 आणि भागिले इथे किती? 10 आणि त्याचा एनवा घात. आता 11/10 11/10 बेस म्हणजे पायासारखा आहे. म्हणजे त्यांचा जो घात जो आहे तो पण सारखा असणार आहे. म्हणजे एन 2 इकडे 2 आणि इथे एन आहे. म्हणजे याचा अर्थ एन बरोबर 2. एन बरोबर किती? 2. म्हणजे काय बाबा 2 वर्ष. म्हणजे 700 रुपयांची द सा द से दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षात 847 रुपये रास होतील. किती वर्षामध्ये? तर 2 वर्षामध्ये. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे. तो शेवटचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 10वा. याच्यात काय? दर साल दर शेकडा 8 दराने. आता इथं रेट ऑफ इंटरेस्ट किती? 8% आपल्याला दिलाय. बरोबर. होणारे 20,000 रुपयावरील म्हणजे पी बरोबर किती? 20,000 रुपये. बरोबर 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे आर बरोबर किती बाबा? एन बरोबर किती? 2 वर्ष.
हे जे एन बरोबर आपल्याकडे काय दिले बाबा 2 वर्ष, एन बरोबर 2 वर्ष, एन ची किंमत 2 असं त्याला बॉक्स करू, त्याला एन बरोबर 2 आहे. 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक काढा. तर पहिला आपण चक्रवाढ व्याज काढू. चला चक्रवाढ व्याज काढू. मग चक्रवाढ व्याज काढताना पहिले ए काढावे लागते. ए ची किंमत बाबा आपल्याकडे काय, पी कंसामध्ये 1 अधिक आर भागिले 100 चा एन वा घात. ए ची किंमत माहिती नाही, पी किती 20,000 कंसात 1 अधिक आर ची किंमत किती बाबा 8 आहे, भागिले आपले 100, त्याचा केला एन वा घात म्हणजे दुसरा घात, कारण एन बरोबर 2 आहे. आता इथं 20,000 बाबा आपल्या जागेवर, इथं बघा 1 अधिक, इथं तुम्ही 8 आणि 100 ला 4 ने भाग लावू शकता. 4 दुने 8 आणि त्याच्यानंतर इथं 25 चौक 100 म्हणजे 25 आणि त्याचा केला आपण वर्ग. बरोबर. आता इथे 20,000 आपल्या जागेवर आणि इथं कंसामध्ये 25 एके 25 तिरकस गुणाकार, 2 एके 2 आणि भागिले 25 एके 25 झालं, त्याचा केला वर्ग. बरोबर आपल्याकडे काय आहे बाबा, 20,000 आपल्या जागेवर, 25 अधिक 2 किती 27, 27 चा वर्ग आणि भागिले 25 चा वर्ग, इथं 25 चा वर्ग करू आपण. बरोबर, 27 छेद 25 चा वर्ग करा किंवा असं लिहा 27 भागिले 25 चा वर्ग, 25 अधिक 2 27 आणि भागिले आपल्याकडे 25 आणि त्याचा करा वर्ग. आता हे 2,000 आपल्याकडे जसेच्या तसे 20,000 गुणिले 27 चा वर्ग किती 729, आपण मागाशी बघितलं 729, 27 चा वर्ग 729 येतो आणि त्याच्यानंतर भागिले ह्या 25 चा वर्ग म्हणजे तुम्ही 25 गुणिले 25 करा, म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं पडेल. बघा 25 एके 25, 25 8 200, बरं ना, 25 8 आपल्याकडे किती येतात, 25 एके 25 आणि 25 8 200 येतात आणि हे वरचे 2 शून्य. आता 800 ला 25 ने भाग लावा, 800 ला भाग लावा 25 ने, 25 दुने 50, 8तून 5 गेले 3, वरून आले 0, 25 त्रिक 75 येईल, सॉरी 25 दुने 50, 25 त्रिक 75 येतील. ओके, 80 मधून 75 गेले, 80 मधून 75 गेले 5, वरून आले 0, 25 दुने म्हणजे 32 येतील. इथं 25 ने जर भाग लावला तर इथं आपल्याकडे आलं 32. आता आपल्याकडे ए बरोबर किती आलं बाबा, ए बरोबर आपल्याकडे आलं 32 गुणिले 729. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार करा, 729 गुणिले 32. बरं, 2 9 18 8 हातच्याला आला 1, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 7 14, 1 शून्य घेतला, 9 त्रिक 27 चे 7 हातच्याला आले 2, 3 दुने 6 आणि 6 आणि 2 किती झाले 7 8. बघा परत बघा, 9 त्रिक 27 चे 7 हातच्याला आले 2, 3 दुने 6, 6 आणि 2 8 आणि 3 7 21 झालं. 8 7 5 12 चे 2 हातच्याला आला 1, 8 आणि 4 12 आणि 13 चे 3 हातच्याला आला 1, परत इथं 3 आणि इथं 2, 23,328. ए बरोबर किती बाबा आपल्याकडे आलं 23,328. आता या ठिकाणी इंटरेस्ट बघा, चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज बरोबर किती आपल्याकडे आलं, चक्रवाढ व्याज जर तुम्हाला विचारलं तर हे चक्रवाढ व्याज आपल्याकडे आलेलं आहे. यातील फरक काढायचा आपल्याला, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आपला. तर चक्रवाढ व्याज आपल्याकडे आहे जवळपास ए वजा पी आपण करतो. ए ची किंमत किती बाबा 23,328 वजा पी किती 1 2 3 4 20,000, 23 20 गेले 3,328 रुपये, किती बाबा रुपये 3,328. हे झालं चक्रवाढ व्याज. आता आपण काय करू, सरळ व्याज काढू. हे चक्रवाढ व्याज झालं, आता सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याज म्हणजे आय बरोबर आपल्याकडे किती पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 हे सूत्र आहे. पी गुणिले आर गुणिले एन म्हणजे मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर यांचा गुणाकार आणि भागिले 100 म्हणजे किती बाबा आपल्याकडे बरोबर उत्तर किती आलं, पी ची किंमत आहे आपल्याकडे 20,000, 1 2 3 4 गुणिले आर आपल्याकडे किती बाबा, आर जो दर आहे 8 आणि गुणिले एन किती 2 आणि भागिले आपल्याकडे आलं 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. आता 200 बघा, 200 गुणिले 8 दुने 16 आणि 16 दुने 32 झालं 3,200. बरोबर, आपल्याकडे चक्रवाढ व्याज जे आहे ते किती झालं 3,328. चक्रवाढ व्याज कधीही जास्त होतं आणि सरळ व्याज आहे 3,200. आता फरक किती झाला इथं, फरक जर तुम्ही बघितला तर हा फरक काय करायचा आपल्याकडे, चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज. चक्रवाढ व्याज किती 3,328 आणि सरळ व्याज किती 3,200.
3200 मधून 3328 मधून 3200 गेले, 8तून 0 गेले 8, 2तून 0 गेले 2, 3तून 2 गेला 1, 128 रुपये फरक आहे. 128 रुपये चक्रवाढ व्याजामध्ये तुमचे जास्त जातात आणि चक्रवाढ व्याजामध्ये कधीही आपले पैसे हे जास्तच जातात. ही गोष्ट तुम्ही जरा नीट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, जवळपास पाऊण तास झालेला आहे. बरीचशी गणितं होती, 10 गणितं होते. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचं प्रकरण सुरू करूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.